सद्गुरू कसा असावा, सत्शिष्य कसा असावा, सत्शिष्याकडे कोणती लक्षणं पाहिजे. जर सद्गुरू चांगला असेल तर सत्शिष्य पण तेवढाच चांगला पाहिजे. गुरु चांगला आहे पण शिष्य अभ्यासू नसेल, वैराग्य नसेल, त्याच्याकडे विवेक नसेल, तर मग जो ज्ञान आहे आत्मज्ञान, त्या आत्मज्ञानाला नको तिकडे वळण लागतो. म्हणून आत्मज्ञानासाठी गुरु पण तेवढाच तोडीचा पाहिजे आणि शिष्य पण तेवढा अभ्यास पाहिजे. समर्थांनी रामदास स्वामींनी लिहिलं दासबोधामध्ये, ग्रंथा नाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, गुरु आणि शिष्यांचा संवाद व्हायला पाहिजे. जसं गुरु शिष्यांचा संवाद आपल्याला आत्तापर्यंत ऐकायला मिळालेला आहे की एकनाथ महाराज आणि जनार्दन स्वामी यांचा संवाद झाला. समर्थ रामदास आणि कल्याण स्वामी, दत्त महाराज आणि यदुराजा, परीक्षित राजा आणि शुकमुनी, रामाला वशिष्ठ गुरु मिळाला आणि त्यांच्या संवादातून राम घडला. कृष्ण परमात्मा संदीपन ऋषी भेटले म्हणून कृष्ण परमात्मा घडला. ज्ञानेश्वर महाराज निवृत्ती दादा भेटले. तसं नामदेव महाराजांना विसवा खेचर, अर्जुनाला कृष्ण परमात्मा, उद्धवाला कृष्ण परमात्मा, जनक राजाला अष्टावक्र, सर्व गुरु शिष्यांचा संवाद झाला आणि या संवादातून आत्मज्ञान प्राप्त होतं. आपल्याला ही उदाहरण का द्यावं लागतात की आपल्यालाही सद्गुरू जर आपल्याला चांगला भेटला तर आपल्याला शिष्याला चांगलं ज्ञान मिळतो आणि सद्गुरू जर ऐरागेरा असेल तर मग शिष्य पण वेड्या वाकड्या वाटेला जातो आणि शेवटीला त्याला आत्मज्ञानाकडे जाता येत नाही किंवा आपला स्वतःचा हित करता येत नाही किंवा मोक्ष पदाला जाता येत नाही. आणि ह्या मनुष्य देहाला येऊन जर आपल्याला मोक्ष मिळवता आला नाही तर मग आपण केलेले सर्व कर्म निरर्थकम, सगळे कर्म केलेले फुकट जातील. म्हणून गुरु कसा असावा तर कृष्ण परमात्म्याने सुरुवातीला सांगितलेलं आहे बघा. नाथ बाबा भागवतामध्ये सांगतात, मंत्रतंत्र उपदेशिती, मंत्रतंत्र उपदेशिती, घरोघरी गुरु आहेत आयते. मंत्रतंत्र उपदेशिते, घरोघरी गुरु आहेत आयते. जो शिष्यास मिळवी सद्वस्तु ते, सद्गुरु त्याते श्रीकृष्ण मानी. म्हणजे कृष्ण परमात्मा सांगतो की जो शिष्याला आपल्याच सद्वस्तूची ओळख करून देतो आणि आपल्याच सद्वस्तूशी एकरूप करून देतो, त्याला गुरु म्हणायचं. समर्थ रामदास म्हणतात की जीव शिव ऐक्य करी, तो सद्गुरू सांगितलाय. म्हणजे जीव शिवाचा ऐक्य करून देणारा त्यालाच आपण गुरु म्हणू शकतो. अन्यथा इतर गुरु आहेत पण त्यांच्या सांगण्यातून किंवा त्यांच्या ज्ञानातून, ज्या ज्ञानातून आपल्याला मोक्ष मिळवता येत नाही, मनुष्य देहाला येऊन जर आपल्याला मोक्ष पदाची आपल्याला अपेक्षा नसेल तर मग असे 50 गुरु केले तरी पण मोक्ष मिळणार नाही. पण शिष्य पण तेवढ्याच तयारीचा असला पाहिजे. शिष्याला पण असं वाटलं पाहिजे की आपल्याला ह्याच ध्येयी, ह्याच डोळा आपल्याला पाहिजे, मुक्तीचा सोहळा, म्हणजे आपल्याला मुक्त होता यायला पाहिजे. तरच ते ज्ञान खरं आहे. शेवटचं ज्ञान आत्मनिवेदन भक्ती आहे आणि त्या भक्तीपर्यंत जाण्यासाठी आपल्याला जे काय ज्ञान पाहिजे त्यासाठी शिष्य कसा असावा आणि गुरु कसा असावा ह्या संदर्भात समर्थ रामदासांनी दशक 5वा मंत्रांचा आणि समास 3रा शिष्य लक्षण नाम श्रीराम समर्थ. आता आपण सुरुवात करूया. मागा सद्गुरूचे लक्षण विशुद्ध केले निरूपण, आता सत्शिष्याची ओळखण सावध ऐका. मागच्या 2ऱ्या समासामध्ये सद्गुरू कसा असावा त्याची ओळख दिली, सद्गुरूंची लक्षणं काय असतात हे सांगितले समर्थ रामदास सांगतात. पण आता
सत्शिष्याची ओळखणं सावध आहे का. आता सत्शिष्य कसा असावा त्याची ओळख देताना त्याची ओळख द्यायला लागली आता समर्थ रामदास स्वामी. कसली ओळख द्यायला लागली. सत्शिष्य. आणि ते सत्शिष्य सर्व आपण आहोत. आपल्याकडे ही लक्षणं असतील तरच आपण केलेला अभ्यास, तरच आपण घेतलेलं ज्ञान आपल्याला सद्गतीकडे घेऊन जाईल. आणि ही लक्षणं जर शिष्याकडे नसतील तर मग ह्याच जन्मामध्ये आपला रस्ता चुकलेला आहे असं समजायला हरकत नाही. म्हणून रस्ता न चुकताना हा एकच नरदेह मिळालेला आहे. आणि त्याच्यासाठी ही निष्काम सद्गुरूंची सेवा करण्यासाठी शिष्याकडं निष्काम कामाचे पुण्य पुष्कळ साचले पाहिजे. सद्गुरू मिळण्यासाठी निष्काम कर्म करता निष्काम कर्मातून झालेल्या पुण्याची शिल्लक आणि त्या शिल्केतून तसा आपल्याला गुरु मिळतो. किंवा तीव्र वैराग्याची किंवा एखाद्या माणसाकडे तीव्र वैराग्य निर्माण झालं तरच आपल्याला तसा गुरु मिळतो. आणि नित्य विवेकाची ओढ हीच खरी भक्ती आहे. आपला विवेक वैराग्य नित्य असला पाहिजे. त्याच्यामध्ये जराही खंड पडता कामा नये. ही 3 लक्षणं ज्या माणसाकडं येतात त्याला तसा सद्गुरू भेटतो. आणि म्हणून इथं काय सांगतात की सद्गुरूविना सत्शिष्य तो वाया जाय निशेष का सत्शिष्य विन विशेष सद्गुरू सिने. सद्गुरूविना सत्शिष्य. जर सद्गुरूविना सत्शिष्य म्हणजे सत्शिष्याला जर सद्गुरू मिळाला नाही तो वाया जाय निशेष. बघा ज्याने गुरु केले नाहीत त्याने गुरु करा. कारण समर्थ रामदास यांनी पहिल्यांदाच काय केलेलं आहे सांगितलं आहे की जोपर्यंत आपण गुरुला शरण जात नाही, आपल्या मताने आपण जर कुठलीही भक्ती केली तर ती आपल्याला अंतकाळी कामाला येणार नाही. कारण जे आपल्याला संसारात दिसतं ते सगळं नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून इथं काय लिहिलंय की सावध ऐका. आता सत्शिष्याची ओळख ना सावध ऐका. आपण सावध व्हायला पाहिजे. का आपण सावध होत नाही तर आपल्याला समोर मृत्यू दिसत नाही. तर प्रत्येकाने मृत्यूला समोर ठेवून आपण अभ्यास करायला पाहिजे, ज्ञान घ्यायला पाहिजे. कारण सगळं दिसतं यद दृष्टम तन नष्टम. जे दिसतं त्याचा नाश होणार नाही, त्याचा नाश होणार आहे. आणि जे दिसत नाही त्याचा नाश कधीच होणार नाही. जे आपल्याला दिसतं त्याचा एक ना एक दिवस नाश होणार आहे. आणि जे दिसत नाही त्याचा नाश होत नाही. म्हणून समर्थ रामदासाने लिहिले उदंड कल्पांत झाला तरी नाश नाही तयाला. अगदी कल्पच्या कल्प जरी गेली, उदंड कल्पांत झाला, मोठे संकट जरी आली, संपूर्ण सृष्टीचा जरी नाश झाला, उदंड कल्पांत झाला तरी नाश नाही तयाला. तरी त्या अंतरीच्या अंतरात्म्याचा नाश होत नाही. माया त्यागे शाश्वताला ओळखावे हो. मायेचा त्याग करून जो आपल्याला चालवणारा परमात्मा आतमध्ये बसलेला आहे त्याची ओळख घ्या. आणि त्याची ओळख घेण्यासाठी सद्गुरूला शरण जायचं माणसाने. काही माणसं सद्गुरूला शरण जातात. कोणाला नशा असते कसली व्यसन असतात, व्यसनमुक्त होण्यासाठी गुरु करतात. तर कोणी संसारातल्या मागण्यासाठी गुरुला शरण जातात. कोणाला नोकरी लागत नाही, कोणाला धंदा लागत नाही. म्हणजे प्रपंचातल्या ज्या नाशिवंत वस्तू आहेत त्या नाशिवंत वस्तू मिळण्यासाठी गुरुला शरण जाणे व्यर्थ आहे आपलं जीवन. गुरुला शरण कशासाठी जायचं की जी वस्तू शाश्वत आहे ती शाश्वत वस्तू याच नरदेहाला येऊन आपण ती वस्तू मिळवायची आहे. आणि त्या वस्तूशी एकरूप होऊन
आपलं भजन सातत्याने चाललं पाहिजे. त्यासाठी गुरुला शरण जायचं. गुरुला शरण कशासाठी जायचं की जी वस्तू आपल्याला दिसत नाही, ज्या आपल्याला डोळ्याने दिसत नाही, जे डोळ्याने दिसतं त्याचा नाश होणार. म्हणजे दिसत नाही ते काय आहे तर ते दिसत नाही ते आत्मतत्व आहे, ते गुरुतत्व आहे. आणि त्या आत्मतत्व मिळवण्यासाठी प्रत्येकाने श्री गुरूंना शरण जायला पाहिजे. आणि म्हणून इथं नाथबाबा म्हणतात, मंत्र तंत्र उपदेशिते, घरोघरी गुरु आहेत आयते. मंत्र तंत्र देतात माणसाला. प्रत्येक घरामध्ये गुरु आहेत आयते. प्रत्येक माणूस हा काही ना काही सजेस्ट देतो माणसाला, दुसऱ्याला गुरुसारखा सजेस्ट करतो. संकटकाली काय काय माणसाला उपदेश करतो. पण ते गुरु आहेत का? असे गुरु आहेत आयते घरोघरी सांगितले. परंतु जो शिष्यास मेळवी सद्वस्तू ते, म्हणजे शिष्याला आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याची भेट करून देतो सद्गुरू, त्या ते श्रीकृष्ण मानी. श्रीकृष्णाने सांगितलंय की त्याला सद्गुरू म्हणा की जो जीवाचा शिवाचा ऐकी करून देतो, असं भगवंताने उद्धव गीतेमध्ये सांगितलंय. मग भगवंत प्रत्यक्ष अवताराला आले आणि त्यांनी सांगितलंय की गुरु आणि शिष्याचा जोपर्यंत अंतरीच्या अंतरात्म्याचा, जीवाचा आणि शिवाचा मिलन करून देणारा गुरु आपल्या भाग्यात येत नाही. आणि तो गुरु कसा असतो तर आपल्या मस्तकावर हात ठेवून आपल्याला त्याच्याकडे असलेलं ज्ञान, हे हृदयची ते हृदय घातले. म्हणजे त्यांच्या गुरुच्या हृदयामध्ये असलेलं जे तत्व आत्मतत्व आहे, ते आत्मतत्व शिष्याला काय करतो, देऊन टाकतो. आणि त्याला पण आपल्यासारखा करतो, आपणासारखे करीती तात्काळ. बघा आता बरेच ठिकाणी असे मोठे मोठे काय आहेत, आश्रम बांधलेले आहेत. बरेचशा लोकांनी काय केलेलं आहे तर बरेचशा लोकांनी गुरु केलेले आहेत, पण ते आपणासारखे नाही करत. ते शेवटपर्यंत शिष्यच ठेवतात, शिष्याला गुरु बनवत नाही. कारण त्यांच्याकडं परंपरेचं ज्ञान नाही आहे. आणि परंपरांच्या आलेलं ज्ञान जे आहे ते असं आहे की बघा आता जनार्दन स्वामी त्यांनी डोक्यावर हात ठेवला, कोणाच्या? नाथबाबांच्या. त्यांना अधिकार दिले, ते गुरु झाले. बघा अशी सगळी परंपरा आहे. निवृत्तीनाथांनी ज्ञानोबाच्या डोक्यावर हात ठेवलं, वशिष्ठांनी रामाला शिष्य बनवलं, संदीपन ऋषींनी कृष्ण परमात्म्याला, विसोबा खेचरांनी नामदेवरायला, कृष्णाने अर्जुनाला शिष्य बनवला आणि म्हणून गीता तयार झाली. रामदास स्वामींनी कल्याण स्वामींना शिष्य बनवलं आणि म्हणून आपल्याला आज हे दासबोध ऐकायला मिळतो. नाही ते दासबोधाचं लिखाण पण झालं नसता. कल्याण स्वामीने समर्थ रामदासांच्या जे जे उपदेश करेल, जे जे त्यांनी सांगितलं त्याचं लिखाण केलं आणि आपल्याला दासबोध तयार झाला. अष्टावक्र मुनीने काय केलं, जनक राजाला शिष्य बनवलं. अशी परंपरा आहे. दत्त महाराजांनी यदुराजा जो यादव कुलातला पहिला राजा होता, भगवान परमात्म्याच्या काळामध्ये द्वापार युगामध्ये यदुराजा जो पहिला राजा होता यांचा वंशज, त्याला दत्त महाराजांची भेट झाली. आणि ह्या सगळ्यांची साधना किंवा सगळ्यांची निष्ठा किंवा अनेक जन्माचं पुण्य होतं यांच्याकडं. अनेक जन्माचं पुण्य ह्या लोकांकडे होतं. ज्ञानोबराय म्हणा, तुकोबराय म्हणा, नाथबाबा, या सगळ्यांकडं रामदास स्वामी अपाट पुण्याचा त्यांच्याकडे ठेवा होता. आणि म्हणून ते काय केले, परत आले जन्माला, मनुष्य देह धारण करून अवताराला आले. आणि अवताराला आल्यानंतर त्याच वेळेला ते अवतार कार्य पूर्ण करण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये कसा सद्गुरू येतो हे सगळं लावून दिलेलं बरं का भगवंताने हे सगळं लावून दिलेलं आहे. कारण बहुत जन्माचं पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे. कित्येक जन्माची शिल्लक असेल आणि मुख्य परमात्मा तुडे अनुभवाशी अनुभवाला आणून देतात ते सद्गुरू. जे सद्गुरू आपल्याच आत्मतत्वाशी एकरूप करून आपल्याच
आत्म्याचा अनुभव आपल्याला आणून देतात आणि त्यांना गुरु म्हणायचं. आणि ते गुरु काय करतात तर हात ठेवलेला मस्तकी आणि प्रसाद देऊन केले सुखी. आपल्याला काय करतात, मस्तकावर हात ठेवतात आणि त्या हरिनामाचा, त्या अमृताचा, नामामृताचा प्रसाद आपल्याला देतात. हात ठेविले मस्तकी आणि प्रसाद देऊन केले सुखी. आपल्याला प्रसाद देतात, ते ज्ञानामृताचा, नामामृताचा प्रसाद पाजतात आपल्याला. म्हणून ग्रंथा नाम दासबोध आणि गुरु शिष्यांचा, गुरु आणि शिष्याचा संवाद होतो आणि त्या संवादातून हे ज्ञान होतो. ज्ञान कशातून होतो? ज्ञान कशातून होतो? संवादातून होतो. माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती तेथे तिष्ठ तुम्ही नारदा. नारदानी प्रश्न केलेला भगवंताला, देवा तू राहतो कुठे? ज्ञानोबराने लिहिले 9व्या अध्यायामध्ये, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती तेथे तिष्ठ तुम्ही नारदा. म्हणजे माझी आत्मचर्चा म्हणजे ज्या ठिकाणी आत्मदेवाची, आत्मज्ञानाची, आत्मानंदाची जिथं चर्चा चालते त्या ठिकाणी भगवंत वास्तव्याला असतो. विशद उदंड गाती तेथे तिष्ठ तुम्ही नारदा. अरे नारदा, मी त्याच ठिकाणी असतो जेथं गुरु शिष्यांचा संवाद चालू असतो. मन गुरु आणि शिष्य करे आपलेच दास्य. नंतरची अवस्था अशी आहे, मनच आपला गुरु आहे आणि मनच आपला शिष्य आहे. करे आपलेच दास्य म्हणजे अखंड आपण मनन केलं तर भगवंत आपल्या जवळच आहे. मननातून आपल्याला हे ज्ञान होतो. आपल्या चित्तामध्ये संसार थाटलेला आहे आणि आपण सातत्याने संसाराचं चिंतन करत राहिलो तर संसार मोठा होत जातो. कित्येक पट्टीने संसार मोठा होतो. माणूस लाखो करोड रुपये, अब्ज रुपये कमवतो. का? त्याच्या डोक्यामध्ये एकच असतो की आपल्याला पैसा कमवायचा. तसं जर ज्याच्या चित्तामध्ये भगवंताचं अखंड चिंतन, मनन चालू आहे, अखंड चिंतन विठोबाचे बरं का, मनन, त्या चिंतनातून, त्या मननातून भगवंताची त्याची भेट अखंड चालू असतो. म्हणून गुरु ग्रंथानाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद. गुरु आणि शिष्यामध्ये संवाद कधी चालू होतो तर गुरुने दिलेल्या त्या नामातून, त्या ध्यानातून जीवाचा ना शिवाचा ऐक्य झाल्यानंतर स्वतंत्र एक हरिनामाचं भजन चालू होतं आणि त्या भजनाच्या आनंदातून सातत्याने जर शिष्याने मनन करत राहिला, सातत्याने एक ओळी घेतली आणि त्याच्यावर मनन करत राहिला तर अखंड संवाद भगवंताशी सुरू होतो. आणि झालेला संवाद, भगवंताशी झालेला संवाद प्रत्येक ग्रंथामध्ये, प्रत्येक साधूने, प्रत्येक संतांनी लिहून ठेवलेला आहे. आणि आपण ते ग्रंथ जर वाचलं तर आपली पण बुद्धी तशी होते. आणि म्हणून तर काय म्हणतात, सद्गुरु विना सत्शिष्य तो वाया जाय निशेष. जर सद्गुरु केला नाही तर मनुष्य वाया जातो. वाया जाय निशेष का? सत्शिष्य विन विशेष सद्गुरु सिने. का सत्शिष्य विन विशेष सद्गुरु सिने म्हणजे गुरुला जर शिष्य नसेल तर सद्गुरूला शीन होतो. म्हणजे दोघांचं कसं आहे, दोघांचा संवाद आहे. दोघं आत्मतत्वाशी एकरूप झालेले आहेत. श्रीगुरु आत्मतत्वाशी एकरूप झालेला आहे म्हणून आत्मज्ञान सांगतो. आणि शिष्य पण आत्मज्ञानाशी, आत्मज्ञानामध्ये डुबून गेलेला आहे म्हणून दोघांचा संवाद चालतो. आणि गुरुकडे ते तत्वज्ञान नसेल तर तो शिष्याला काहीच सांगू शकत नाही. म्हणून ग्रंथांचं वाचन का करायचं तर ग्रंथामध्ये जे काही संतांना अनुभव आलेले आहेत ते अनुभव संत सांगतात आपल्याला. प्रत्यक्ष अनुभव आलेले संतांनी
या ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेलं आहे आणि त्या ग्रंथांचं वाचन करून आपली बुद्धी जर त्या संतांसारखी झाली, बुद्धी कशी होते? संतांसारखी होते. मग संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देत असे ग्वाही. वेद पण सांगतात की संतांची संगत करा, संताविना प्राप्ती नाही. वेदांनी पण सांगितलंय की संतांच्या दर्शनातून संत दर्शने थोर लाभ पद्मनाभ जोडियला. आपली तुटलेली नाल परत जोडता येतो आपल्याला आणि मग तिथून आपल्याला काय होतं? भजन चालू होतं आणि त्या भजनाच्या माध्यमातून मिळालेला आनंद लुटण्यासाठी गुरु शिष्यांचा संवाद सुरू होतो आपोआप. उत्तम भूमी शोधिली शुद्ध. आता बघा याच्यामध्ये शिष्य कसा आणि गुरु कसा, याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की उत्तम भूमी शोधिली शुद्ध आ तेथे बीज पेडिले कीड खाद. भूमी चांगली आहे, कसदार आहे जागा. जागा कशी आहे? कसदार आहे ना. बीज पण शुद्ध आहे. बीज किडखाद आहे, सॉरी शुद्ध नाही, बीज किडखाद आहे. उत्तम भूमी शोधिली शुद्ध. भूमी उत्तम आहे, शुद्ध आहे, कसदार आहे आणि त्याच्यामध्ये बीज काय केलंय तर किड्या मकोड्यांनी खालेला पेरला. जगेल का? तर नाही जगणार ना. का? ते उत्तम बीज पर संबंध खडकेशी. किंवा बीज चांगलं आहे पण ते पेरले कशावर? खडकावर. म्हणजे बीजाचं चाललंय ना बरं का, आपलं चाललंय. नाही तर तुम्ही जाल तिकडे बीजाकडे. काय सांगतात? उत्तम भूमी शोधिली शुद्ध म्हणजे शिष्याचं अंतकरण शुद्ध आहे, शिष्याचं अंतकरण निर्मल आहे, शुद्ध आहे. शिष्याला पूर्ण वैराग्य आहे पण तेथं बीज पेरिले खेळ खात. म्हणजे गुरुकडे असलेलं जे मंत्र आहे ते मंत्र कसं आहे? ओरिजिनल नाही म्हणतात ते. कीड खाद म्हणजे कुठून तरी आणून स्वतःच्याच मनाने तयार केलेलं आहे. आता मी बोलत नाही कारण काय? हे आपलं सगळीकडे व्हायरस होतो. गुरु काय करतात? जो मंत्र दिलेला आपल्या मनाला वाटेल तो शिष्याला देतात. आता मला सांगा, ओरिजिनल नाम ज्याला मिळालंय त्याच्याचकडे हे ज्ञान येऊ शकतो. म्हणून परंपरा आली की ना आपल्याला. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तेथून या. त्या महाविष्णूने हंसाचा अवतार घेतला. हंसाने ब्रह्माला ज्ञान सांगितला, ब्रह्माने आत्रीला सांगितला, आत्रीने दत्त महाराजांना सांगितला, दत्त महाराजांनी नारायण जालवणकर, लक्ष्मण, बलभीम, सकयानंद, शांतामाई, बंडूबाबा, केरोबाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, आपले पांडुरंग देवेकर बाबा, असं हे ज्ञान परंपरेने आलेलं आहे. आणि प्रत्येक त्या प्रत्येक सिद्धाला त्या नामाचा स्पर्श असल्यामुळे ते ज्ञान ज्ञानोबाऱ्यापर्यंत आलं आणि ज्ञानोबाऱ्यापासून आपल्याला हे ज्ञान आलेलं आहे. म्हणजे अशी ही परंपरा आहे आणि त्या परंपरेचे आपण पायीक असलं पाहिजे. म्हणून उत्तम भूमी शोधिली शुद्ध. शिष्य चांगला आहे, त्याचं अंतःकरण पवित्र आहे, शुद्ध आहे, निर्मल आहे. पण त्याचं बीज पेरडिले कीड खात. बीज पेरलाय म्हणजे कुठून तरी आणून दिलाय त्याला मंत्र. आणि म्हणून असं समर्थांनी सगळं विरोधाभास लिहिलेला. सगळा समर्थांनी काय लिहिलं? खरं खरं ते 450 वर्षापूर्वी सांगायला लागले. खरं खरं काय ते कारण लोकांना कळत नाही. पण तरी लोक काय करतात? जया मानिला देव तो पूजित आहे, परी देव शोधून कोणी न पाहे. समर्थांनी लिहिलंय, जया मानिला देव तो पूजित आहे, परी देव शोधून कोणी न पाहे. ज्याला देव मानलं त्या दगडालाच पूजा करत बसतात माणसं. पण तिन्ही लोक जेथून निर्माण झाले, तया देवरायाशी कोणी न बोले. ज्यांनी तिन्ही लोक म्हणजे मृत्यूलोक, पाताळ लोक, स्वर्गलोक ह्याची ज्यांनी निर्मिती केली त्या देवाला त्या देवाचा शोध कोणी घेत नाही. आणि तो देव आपल्याला
करण्यासाठी परंपरेने आलेले गुरु आपल्या जोपर्यंत आपल्याकडे आपल्या भाग्यात येत नाही, म्हणून तुकोबाराय बोलले की उजळलेले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शने थोर लाभ पद्मनाभ जोडीला. म्हणजे आपली पद्मनाभ म्हणजे नाभीच्या ठिकाणी असलेली उपासना आपली सुरू होतो. जोपर्यंत तसा गुरु मिळत नाही, नाभीची उपासना मिळत नाही, तोपर्यंत खरा गुरु समजणं आपला मूर्खपणा आहे. त्यांना शिष्य मिळतात, ते वाढत चालले शिष्य, पण त्या शिष्यांना अधिकार कधीच मिळत नाही. पण ह्या परंपरेमध्ये शिष्याला पण गुरु होता येतो. पण असे काही परंपरा तिथे आयुष्यभर तेच गुरु राहिलेत आणि सगळे त्यांच्या हत्ताखालचे शिष्य. तसं नाही चालत. गुरुने आपला अधिकार शिष्याला देण्याची परंपरा जी वारकरी आहे किंवा आनंद संप्रदाय, तीच खरी आहे. याच्यामध्ये काय आहे की आपण शिष्य असतो, काही दिवसांनी आपल्यालाही ते गुरु बनवतात आणि मग परत आपण काय करतो, आपण शिष्य घडवतो, परत आपण घडवलेले शिष्य परत ते गुरु होतात. म्हणजे परंपरा कशी आहे तर परंपरेने चालत आलेली परंपरा आहे. आता मी तुम्हाला सांगितली तशी परंपरा. का ते उत्तम बीज परी संबंध खडकेशी. आता सांगतात उत्तम बीज आहे म्हणजे तो साधक पूर्ण शुद्ध आहे, बुद्धिमान आहे साधक, परंतु संबंध खडकेशी. समजलं का? का ते उत्तम बीज किंवा तो शिष्य चांगला आहे, त्याची बुद्धी चांगली आहे, तो पवित्र आहे. का ते उत्तम बीज चांगला दिलाय शिष्याला, त्या परिसंबंध खडकेशी. तो खडकासारखा बसला, करतच नाही हो, अभ्यास करतच नाही. बरेचसे साधक असे आहेत की ते अभ्यास करतच नाही, ध्यान करतच नाही, मग त्यांना ज्ञान कसं होईल? संबंध खडकेशी. म्हणजे खडकासारखे आहेत ते, अगदी देहबुद्धीने काय गांजलेले आहेत पूर्ण ते. अशा लोकांना ज्ञान होणार नाही. जरी आपला अंतःकरण शुद्ध असला, जरी आपण बुद्धिमान असलो, तरी सद्गुरूंनी दिलेल्या उपासनेशी आपण एकरूप व्हायला पाहिजे. आपण खडकासारखं राहून जमणार नाही. खडकावर पेरलेलं कधीच उगत नाही. म्हणून आपली बुद्धी खडकासारखी नसली पाहिजे. श्रीगुरूंच्या आज्ञेने आपली बुद्धी तल्लक असली पाहिजे, बुद्धिमान असला पाहिजे माणूस. म्हणून इथं सांगतात का ते उत्तम बीज परी संबंध खडकेशी. तैसा सत्शिष्य ते सत्पात्र, परंतु गुरु सांगे मंत्र तंत्र, तेथे अरत्र परतना काहीच नाही. तैसा या दोन्ही ठिकाणी बरे पीक येत नाही बरं का. म्हणजे खडकावर पण येत नाही आणि बीज किडखात बीज असलं तरी येत नाही पीक. त्याचप्रमाणे सत्शिष्य ही उत्तम शुद्ध भूमी आहे. सत्शिष्य काय आहे? शुद्ध भूमी आहे. त्याला हलके मंत्रतंत्र सांगणारा गुरु भेटला तर ना प्रपंच ना परमार्थ. बघा काय लिहिलंय की सत्शिष्य उत्तम शुद्ध आहे एकदम त्याचं अंतःकरण, पण हलके मंत्रतंत्र जर सांगणारा गुरु भेटला तर प्रपंच पण नाही जमणार त्याला, ना परमार्थ पण नाही, मध्येच लटकून राहील तो. म्हणून प्रत्येकाने सावध व्हा. समर्थांनी आपल्याला सावधतेचा इशारा दिलेला आहे. हे गुरु कसा असला पाहिजे आणि शिष्यही कसा असला पाहिजे, दोघांची मांडणी केलेली आहे. पण हा समास व्यवस्थित वाचा, 2 वेळा वाचा, 4 वेळा वाचा. आपलं आत्मपरीक्षण करून घ्या. स्वतःचं आत्मपरीक्षण करा की आपण कुठपर्यंत आहोत. आपल्याच आत्म्याची परीक्षा, आपल्याच अंतःकरणाची परीक्षा आपणच करायचो, आपणच करायला पाहिजे. पण ती परीक्षा करण्यासाठी आपल्याला सातत्याने संतांची संगत असेल तरच ते जमेल आपल्याला. संतांची संगत नसेल आणि आपण नको त्या माणसाच्या संगतीमध्ये आपण जात असाल तर मग आपल्याला त्याची ओळख होणार नाही. कारण आपण मागे पण मी सांगितलं होतं की आपण सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये 1 तास राहतो आणि 23 तास आपण मित्र मंडळी, धंदेवाईक लोक, घरातली लोक की ज्यांना जराही आत्मज्ञान नाही अशा आपण लोकांच्या बरोबर असतो, तेव्हा 23 तासाचा इफेक्ट जो आहे तो आपल्या बुद्धीवर जास्त होतो. आणि मग केलेली सद्गुरूंच्या सान्निध्यात 1 तास असलेलं जे तपश्चर्या जी आपली
सद्गुरूच्या सान्निध्यात 1 तासामध्ये आपण घेतलेलं ज्ञान 23 तासामध्ये नष्ट होऊन जातो. म्हणून सातत्याने काय करा, तर काही नका करू, संत संग करा, संतांची संगत करा. संताविना प्राप्ती नाही, लिहिलं की नाही? संतांच्या शिवाय प्राप्ती नाही असं 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे सांगतो. म्हणून तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, नेनती काय टाणाटोना, नाम स्मरणा वाचुनिया. संत तेच सांगतात की बाबांनो, तुमचा भजन कसा होईल, तुमचं नामस्मरण कसं चालेल, तुम्ही तुमच्या आत्म्याशी एकरूप जास्तीत जास्त वेळ कसं राहाल, ह्याच्यावरती उपदेश करत असतात. अनेक लोकांची अनेक मतं आहेत आणि म्हणून मतांचा गलबला, कोण आवरील कोणाला. लोक कामनेच्या व्रताला झोंबून पडते. हो, एखाद्याने कामना केली आणि त्याची पूर्ण झाली तर लगेच काय करतो, मोठा कार्यक्रम ठेवतो, 500-1000 लोकांना जेवायला बोलवतो, गोडधोड जेवण घालतो, झाला. परमार्थ राहिला बाजूला. याच्यासाठी परमार्थ आहे का? परमार्थ एवढ्यासाठी आहे की परम असा अर्थ त्याच्यामध्ये. परम म्हणजे आद्या अनादि काळचा जो परमात्मा आहे, आधी अनादि अनंत काळीचा जो परमात्मा आहे, तो परमात्मा सगळीकडे भरलेला आहे. जळी स्थळी काष्टी हृदय पाषाणी सगळीकडे भरलेला आहे. आणि तो सगळीकडे भरलेला परमात्मा, त्याची भेट आपल्याला होईल तरच आपलं काय होईल, तर आपलं आयुष्य जे काही वाया चाललेलं आहे ते आयुष्य आपल्याला प्रत्येकाला भजनाला लागेल आणि भजनाच्या आनंदातून आपल्याला ध्येय ठेवता यायला पाहिजे. आपण आयुष्यामध्ये कितीही पैसा कमवला, कितीही प्रॉपर्टी कमवली, अगदी इस्टेट किती पण करोड रुपयाची कमवली, तरी पण आपल्याला गेलेला श्वास जो आपल्या भजनामध्ये आपण घालवला नाही, प्रत्येक श्वास आणि एक श्वास आपला भजनाच्या व्यतिरिक्त गेला तर आपल्याकडे करोड रुपये जरी आपल्याकडे असतील तरी गेलेला श्वास आपण विकत घेऊ शकत नाही. करोड रुपये बरं का, अब्ज रुपये असतील, गेलेला श्वास परत मिळत नाही. म्हणून श्वासावरती केलेलं भजन तेच भगवंताच्या पारड्यात जमा होतो. मुखाने केलेलं जमा होत नाही, कारण शेवटीला मुख बंद पडतो, वाचा बंद पडतो. माणसाची अंतकाली वाचा बंद पडतो. म्हणून प्रत्येक श्वासावर केलेलं भजन ते भगवंताच्या पारड्यात जमा होतो आणि तुमची शिल्लक वाढते, पुण्याई वाढते. म्हणून नामस्मरणे निरंतर तेची जाणावे पुण्य शरीर, नाना दुःखाचे गिरीवर नामस्मरणे नासती. बघा समर्थ रामदासाने लिहिलंय, नामस्मरणे निरंतर. निरंतर म्हणजे काय, एक श्वास पण एक श्वासाला पण अंतर जाऊन द्यायचं नाही. जो श्वास आला त्याच्यावरती नाम गेला, त्याच्यावरती नाम परत आला, श्वास घेतला सोडला, घेतला सोडला, त्याच्यावरती अखंड नाम चाललं पाहिजे. म्हणून समर्थ रामदास सांगतात, अजपा जपणे उलट प्राणाचा. कोण सांगतात? माऊली सांगतात, अजपा जपणे उलट प्राणाचा, तेथेची मनाचा निर्धार असे, तेथेच मन तुमचा स्थिर होईल. अजपा जपणे उलट प्राणाचा आणि तेथेच मन आपला स्थिर होईल. अजपाच्या माध्यमातून आपल्याकडे मनाकडे येणारे विचार थांबतात आणि आपल्याला तो आनंद भोगता येतो भगवंताच्या नामाचा, ब्रह्मरसाचा, त्या नादाचा, त्या प्रकाश स्वरूपाचा, त्या चैतन्याचा अनुभव आपल्याला प्रत्यक्ष भोगता येतो. अनुभूती आणि तो नादाचा अनुभव आपल्याला, नादाच्या अनुभूतीचा नाद आपल्याला लागला तर आपण ओंकार तत्वापर्यंत सहज जाता येतं आपल्याला. पण ती प्रक्रिया तसा गुरु पाहिजे ना, मिळायला पाहिजे. मग इथं तर तेच सांगतात ना, मंत्र तंत्र उपदेशिते, घरोघरी गुरु आहेत आयते,
परंतु जो शिष्यास मेळवी सद्वस्तू ते सद्गुरु त्या ते श्रीकृष्ण माने. सद्गुरु कोण कसा असावा हे कृष्ण परमात्म्याने सांगितलेलं आहे उद्धवाला की शिष्यास मेळवी सद्वस्तू ते, म्हणजे आपली जी शाश्वत वस्तू आहे आपल्याकडे त्या शाश्वत वस्तूला म्हणजे त्या आत्म्याशी एकरूप करणारा, जीवाचा ना शिवाचा ऐक्य करणारा गुरु मिळवणं आणि त्यालाच मान्यता दिलेली आहे, बाकी नाही. बाकी मान्यता कृष्ण परमात्मा देत नाही. शिष्यास मेळवी सद्वस्तू ते सद्गुरु त्या ते श्रीकृष्ण माने. फक्त जीव शिवाचा ऐक्य करून देणारा जो गुरु आहे तोच आपला गुरु आहे, अन्यथा दुसरे गुरु नाहीत असं कोण सांगतो? भगवंतानी उद्धवाला सांगितलंय उद्धव गीतेमध्ये, एकनाथी भागवतामध्ये. आम्ही बोलत नाही बरं का. आणि ते तुम्ही काय करा तर तुम्ही पक्क डोक्यात घ्या, पक्का डोक्यात फिक्स करून टाका. कारण हे वाक्य कोणाचे आहेत तर त्या भगवंताचे वाक्य आहेत. आणि त्याच्यावर तुम्ही काय करा, विवरण करा. जे काय आम्ही सांगतो त्याच्यावरती विवरण करा, त्याच्यावरती मनन करा, त्याचा ध्यास घ्या. तैसा सत्शिष्य ते सत्पात्र, परंतु गुरु सांगे मंत्रतंत्र. बघा, गुरु मंत्रतंत्र सांगतात. मंत्रतंत्र उपदेशिती ते गुरु म्हणे जेती, परंतु ते नव्हे सद्गुरु मोक्षदाते. समर्थ रामदासांनी सांगितले. मंत्रतंत्र उपदेशिती ते गुरु म्हणे जेती, ते गुरु आहेत परंतु ते नव्हे सद्गुरु. म्हणजे सत म्हणजे शाश्वत, शाश्वत वस्तूशी आपल्याला एकरूप करून देणारा जो गुरु आहे तोच खरा गुरु, असं समर्थ रामदासांनी लिहून ठेवले. मंत्रतंत्र उपदेशिती ते गुरु म्हणे जेती, परंतु ते नव्हे सद्गुरु. सद्गुरु नाही म्हणतात मोक्षदाते, ते आपल्याला मोक्षाला घेऊन जाणार नाही. मग मोक्षाचा मंत्र कोणता आहे तर तो मोक्षाचा मंत्र मिळवण्यासाठी आपल्याला हळूहळू हळूहळू या नरदेहाला येऊन जेवढी आपल्याला पुण्याई चांगले कर्म, संतांची संगत सातत्याने केली तर आपल्याला तसा सद्गुरू मिळतो. तेथे अरत्र परत्र काहीच नाही. अथवा गुरु पूर्ण कृपा करी परिशिष्य अनाधिकारी भाग्य पुरुषाचा भिकारी पुत्र जैसा. पाचवी ओळी काय सांगतो की अथवा गुरु पूर्ण कृपा करी, एखाद्यावर गुरु पूर्ण कृपा करतो, परिशिष्य अनाधिकारी, परंतु शिष्याची पात्रता नसते. आता बरेचसे लोक असे आहेत, आता आमच्या अनुभवाला आले आम्हाला, काही लोकांना आम्ही काय करतो, अनुग्रहित करतो. आणि अनुग्रहित दिल्यानंतर जेवढ्या प्रमाणात त्यांनी भजन करायला पाहिजे, जेवढ्या प्रमाणात साधना करायला पाहिजे तेवढी साधना करत नाही आणि प्रपंचामध्ये अडकतात ते, किंवा ज्या पंथामध्ये ते जातात त्या पंथामध्ये दिलेला मंत्र जपतात. इथं लिहिले मंत्र तंत्र उपदेशिती ते गुरु म्हणे जेती, परंतु ते नव्हे सद्गुरु मोक्षदाते. असं समर्थाने लिहिले, एकदम क्लिअर पिक्चर करून टाकलेलं आहे. ते गुरु आहेत, ते सद्गुरू नाहीत. सद्गुरू काय करतात, सद्वस्तू म्हणजे आपला अंतरात्मा जो शाश्वत आहे त्याच्याशी एकरूप करून त्याचं अखंड भजन कसं करायचं हे जे शिकवतात ते सद्गुरू. आपल्याच अंतरात्म्याशी एकरूप कसं व्हायचं आणि त्याचं अखंड चिंतन विठोबाचं कसं करायचं हे शिकवणारे तेच सद्गुरू आहेत. आणि म्हणून इथं काय लिहिलंय, अथवा गुरु पूर्ण कृपा करी. गुरु तसा गुरु मिळाला तो पूर्ण कृपा करतो, परिशिष्य अनाधिकारी भाग्य पुरुषाचा भिकारी पुत्र जैसा. एखादा भाग्यवंत पुरुष आहे आणि त्याला मुलगा आहे, श्रीमंत माणूस आहे, आणि श्रीमंत माणसाचा मुलगा श्रीमंतच असणार की नाही. श्रीमंत माणसाचा मुलगा श्रीमंत माणसाच्या मुलाला आपण भिकारी म्हणू का? नाही म्हणू शकत, कारण शेठचा पोरगा शेठच असतो की नाही. पैसा आहे ना त्याच्याकडे सगळं, आपण द्वैतात म्हणतो नाही का, अरे त्या शेठचा मुलगा ना हा असा आहे, अमुक शेठचा मुलगा, म्हणजे त्याच्या नावाखाली हा मुलगा खपला जातो. परंतु ह्या मुलाने जर
मुलाने जर अजिबात काहीच केलं नाही, भाग्यपुरुषाचा भिकारी, भीक मागायला लागला तो, भाग्यपुरुषाचा पुत्र भिकारी जैसा, तो त्या सेठसारखा वागलाच नाही आणि भिकाऱ्यासारखा वागला, जमेल का? म्हणजे याचा अर्थ काय सांगतात? याचा अर्थ असा आहे, आता आपण इकडे या, आतमध्ये या, की गुरु पूर्णपणे कृपा करतो. गुरु काय करतो? शिष्यावर पूर्ण कृपा करतो. अथवा गुरु पूर्ण कृपा करी परे शिष्य अनधिकारी. पण शिष्याला त्या गुरुचा अधिकार कळत नाही. शिष्य काय करतो? त्या गुरुने दिलेला मंत्र, गुरुने दिलेला उपदेश फेटाळून लावतो आणि तो काय करतो? भिका मागत बसतो. भिका म्हणजे विषयांच्या अधीन जातो. तो कामाकडे भीक मागतो, क्रोधाकडे भीक मागतो, लोभाकडे भीक मागतो. श्रीमंत माणसाचा मुलगा आहे पण तो भिकारी होतो. तसा गुरुने पूर्ण अधिकार दिलेला असतो शिष्याला. अधिकार घेऊन आपण त्या शिष्याला सगळं कार्य देण्याचा प्रयत्न करतो. पण तो शिष्य जो आहे तो काय करतो? तर भिकारी पुत्र जैसा, भिकाऱ्यासारखा वागतो. तो म्हणजे गुरुला किंमत देत नाही किंवा तो गुरुने सांगितलेल्या वचनाचं पालन करत नाही. सद्गुरु वचन हृदय धरी तोच मोक्षाचा अधिकारी. सद्गुरु वचन हृदय धरी, सद्गुरूचं वचन म्हणजे सद्गुरूने दिलेलं ते नाम, सद्गुरूने दिलेलं वचन म्हणजे उपदेश. हृदयधारी म्हणजे हृदयामध्ये धरायला पाहिजे आणि तोच मोक्षाचा अधिकारी. सद्गुरूने दिलेलं वचन, सद्गुरूने दिलेलं नाम जर हृदयामध्ये धारण केलं, त्याचा जप केला, हरिनामाचा जप केला, तोच मोक्षाचा अधिकारी. पण तोच काय होतो? मोक्ष पदाला जातो. पण सद्गुरू वचन हृदयामध्ये धरत नाही, टाकून देतो, मग तो मोक्षाला जाईल का? जाणार नाही मोक्षाला. सद्गुरू वचन हृदय धरी तोच मोक्षाचा अधिकारी. पण पुढे सांगतात, श्रवण मनन केलेची करी अति आदरे, म्हणजे अत्यंत आदराने सद्गुरू वचनावर आरूढ होऊन श्रवणाचं मनन केलं पाहिजे आणि मननाचं सातत्याने चिंतन करायला पाहिजे. जे इथून तुम्हाला सांगितलं जातं ते परत परत तुम्ही ऐका. सद्गुरू वचन हृदय धरी तोच मोक्षाचा अधिकारी. काय सांगतात? सद्गुरू वचन हृदय धरी तोच मोक्षाचा अधिकारी. म्हणजे सद्गुरू वचनाला आपण जागा असलं पाहिजे. गुरुने दिलेल्या उपासनेशी एकरूप राहायला पाहिजे. गुरुने आपल्याला उपासना दिली, त्या उपासनेशी आपण वचनबद्ध असलं पाहिजे. गुरुने दिलेला उपदेश आपल्या हृदयामध्ये सातत्याने जागृत ठेवला पाहिजे. श्रवण मनन केलेचे कर म्हणजे जे इथून तुम्हाला सांगितलं जातं त्याचं श्रवण व्यवस्थित करा आणि त्याचं मनन पण करा. अति आदराने श्रीगुरूंच्या चरणाची सेवा करा, श्रीगुरूंचं वचन पाला आणि वचनाला धरून सगळं करा. जर असं केलं तरच हे आपल्याला आपण शिष्य आहोत. नाहीतर आपण भाग्यपुरुषाचा भिकारी पुत्र जैसा, भिकारीच आपण ना. नाहीतर जर सद्गुरूंच्या वचनाला आपण पाळलं नाही तर आपल्याला जे आपले विकार आहेत ना ते आपल्याला कुठे घेऊन जातील माहीत पडणार नाही आपल्याला. म्हणून प्रत्येकाने काय करा? गुरुच्या आज्ञेमध्ये वागा. आणि जर गुरुची आज्ञा जर आपण पाळली नाही, वेळेवरती आपण श्रवण केलं नाही, वेळेवरती आपण ध्यान केलं नाही, ग्रंथांचं वाचन केलं नाही, तर लगेच आपल्याकडे बसलेले आहेत ते आयनाच्या ना बहिणा आणि 84ला घेतल्याशिवाय अशी परिस्थिती जाईना हो, 84ला घेऊन जातील. आणि म्हणून प्रत्येकाने त्या विषयांपासून सावध व्हा आणि एक पल आपला आपण त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये घालायला पाहिजे. अथवा गुरु पूर्ण कृपा करी परे शिष्य आणि अनाधिकारी, भाग्यपुरुषाचा भिकारी पुत्र जैसा, तैसे एकाविने एक होता असे निरार्थक, परलोकीचे सार्थ ते दुरावे. तैसे एकाविने एक होता असे निरर्थक. म्हणजे शिष्य पण तेवढा ताकदीचा पाहिजे
करणारा पाहिजे आणि गुरु पण तेवढा अधिकारी पाहिजे. म्हणजे दोन्ही काय आहेत तर दोन्ही परस्पर एकमेकाला सहाय्य करणारे गुरु आणि शिष्य असले पाहिजे. म्हणून ग्रंथानामध्ये दासबोध गुरु शिष्यांचा संवाद व्हायला पाहिजे. आणि हा संवाद रात्री आपल्याला ऐकायला मिळतो. हा संवाद तुम्ही घ्या. या संवादातून आपल्याला गुरु शिष्याचा संवाद, इथंच बोलीला विशद भक्तिमार्ग, इथंच विषयांना शह देऊन विषयांना बाजूला करून त्या आत्मतत्वाशी एकरूप करणारा संवाद आपल्याला इथे ऐकायला मिळतो. आणि तो उपदेश आहे. आणि त्या उपदेशातून मनुष्य घडला जातो. उपदेश कशावर आहे तर तुमच्या अंतरात्म्याशी एकरूप होऊन त्याचं भजन कसं करायचं आणि त्या भजनातून आपण आनंद कसं घ्यायचा, त्या भजनातून आपल्याला वैराग्य आलं पाहिजे, त्या भजनातून विवेक निर्माण होतो, त्या भजनातून आपण कुठे चाललेलो आहोत. आपला मार्ग आपल्याला हजारो वाटा आहेत सूर्य उगवला की. मग कोणत्या वाटेला आपण जायचं ते आपल्याला कळतं का? ज्या वेळेला आपलाच आत्मसूर्य आपल्याच आत्म्यामध्ये आपला स्वयंप्रकाशित जेव्हा उदयाला येतो तेव्हा आपल्याला कळतो, तेव्हा वाटा आपल्याला कळतात. आणि आपला अंतरात्मा स्वयंप्रकाशित नसेल तर मग जसं सूर्य उगवल्यावर आपल्या ज्या काही वाटा असतील, एका चौकामध्ये आपण उभे आहोत आणि सूर्य उगवला, 10 ठिकाणी आपल्या वाटा जातात, तर माणूस अनेक वाटांमध्ये जातो. पण ज्ञान सूर्य आपल्यामध्ये स्वतःमध्ये उगवला तर आपल्याला त्या आत्मतत्वाकडेच घेऊन जातो, आत्मदेवाकडेच घेऊन जातो. दुसरा मार्ग नाहीये. आत्मदेव, आत्मतत्व, आत्मानंद, आत्मसाक्षात्कार हाच खरा मार्ग आहे. आणि त्याचं एकदा दर्शन झाली आहे दर्शनं एक वेळा दर्शन झालं तर आपल्याला सगळं ज्ञान होतं. एक वेळा फक्त बाकी काय नाही. एकदा का त्याचा स्पर्श झाला त्या हरिनामाचा, एकदा का आपल्याला वेळ लागला तर आपल्याला सगळ्या गोष्टींचं ज्ञान होतं. पण त्यासाठी आपल्याला आपण सावध असलं पाहिजे. गुरु कसा करायचा, गुरु कसा असला पाहिजे, शिष्य कसा असला पाहिजे, ह्या संदर्भात हा जो आपल्याला शिष्य लक्षण म्हणजे शिष्याची लक्षणं आपल्याला सांगण्यात आलेली आहेत. शिष्य लक्षण तैसे एका विनयक होत असे निरर्थक परलोकीचे सार्थक दुरावे. एकाशिवाय दुसरं होत नाही सांगतात. तसं काय सांगितलंय? या कारणे सद्गुरू आणि सत्शिष्य यापैकी एक असून दुसरे नसेल तर सगळे फुकट आहे. म्हणजे एक हुशार आहे आणि दुसऱ्याला काही समजत नाही तर मग सगळा फुकट आहे. शिष्य हुशार आहे आणि गुरु कमजोर आहे, जमेल का? गुरु हुशार आणि शिष्य कमजोर आहे, जमेल का? म्हणजे गुरु पण हुशार पाहिजे आणि शिष्य पण तेवढा तोडीचा पाहिजे. गुरु पण तेवढा आत्मनिवेदन भक्तीपर्यंत गेलेलं पाहिजे. परमार्थ साधल्याने होणार सार्थक दूर राहते. म्हणजे परमार्थ साधल्याने होणारे सार्थक दूर राहते. म्हणून काय लिहिले ते? म्हणून सद्गुरू आणि सत्शिष्य तेथे न लगती सायास, त्या उभय त्यांचा हव्यास पुरे एक सरा. म्हणून काय लिहिले? म्हणून सद्गुरू आणि सत्शिष्य, म्हणून सद्गुरू आणि सत्शिष्य यांची जोडी जेथे जमते तेथे सद्गुरूला सायास न पडता शिष्य तयार होतो. सद्गुरू आणि सत्शिष्य यांची जोडी जर जमली तर सद्गुरूला जास्त प्रयत्न करावे लागत नाही. कारण शिष्य जर हुशार असेल, शिष्य जर नीटनेटका अभ्यास करत असेल, सद्गुरूने सांगितलेल्या आज्ञेचं पालन सातत्याने करत असेल आणि आपल्या सद्गुरूची पावलं जर हृदयामध्ये तो बसून घेत असेल तर त्याला काहीच कमी पडणार नाही सत्शिष्याला. म्हणून गुरु शिष्य जे आहे ते दोन्ही पण काय पाहिजे? दोन्ही पण तेवढेच तोडीचे पाहिजे. एकमेकांची मनं जुळली पाहिजे, एकमेकाचा संवाद सातत्याने जुळला पाहिजे. दोघांची हौस एकमेकास पुरली जाते. मग आहे ना, दोघांची पण काय होते? गुरु आणि शिष्य. म्हणून ग्रंथानाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद यथाच बोलीला विशद भक्तिमार्गाला व्यापक करायचा असेल तर गुरु आणि शिष्यांचा संवादच आपल्याला तारेल.
दुसरं काही तारू शकत नाही. गुरु आणि शिष्यांची सातत्याने संवाद करा. केवळ शिष्य शिष्याने एकामेकाला भेटून किंवा एकमेकांना मोबाईलवर संपर्क साधून एकमेकांचं ज्ञान एकमेकांना सांगा. त्याच्याने काय होईल, आपले सातत्याने ती कुंडलिनी जागृत राहील आणि आत्मज्ञान आपल्याकडं सातत्याने प्रवाहित राहील. जसं पाणी प्रवाहित आहे तोपर्यंत ते सगळीकडे जातं, पण एका ठिकाणी साठलं तर त्याच्यामध्ये किडमकोडे पडतात, खराब होतो, नंतर तो आटून पण जातो. तसं आपण सातत्याने प्रवाहित असलं पाहिजे. त्या नामाचा प्रभाव सातत्याने आपले ज्ञान घेणारा भेटला म्हणून सद्गुरूंना समाधान, तर आपल्याला ज्ञान देणारा भेटला म्हणून सत्शिष्याला समाधान. लिहिले की नाही ते. म्हणून सद्गुरू आणि सत्शिष्य तेथे न लगती सायास, त्या उभयताचा हव्यास पुरे एकसरा. म्हणजे सद्गुरू आणि सत्शिष्य हे परस्पर पूरक आहेत एकमेकांना. गुरु पण साधनानिष्ठ असला पाहिजे, शिष्य पण साधनानिष्ठ असला पाहिजे. म्हणून साधनरूपी भक्तीच्या युक्ती आहेत. सप्रेम उपजे माझी भक्ती, साधनरूपी भक्तीच्या युक्ती आहेत. युक्तीने आपल्याला, कारण ज्ञान गुह्य आहे. ज्ञान कसं आहे, तो सूक्ष्म आहे. मग सूक्ष्माचं ज्ञान देणारा गुरु आपल्याला मिळाला पाहिजे. आणि जोपर्यंत आपण सूक्ष्माकडे वळत नाही तोपर्यंत बाह्य अंगाने हे ज्ञान होत नाही. आणि आपल्याला अंतरंगामध्ये गेल्यानंतरच हे ज्ञान आहे. म्हणून नाना वस्त्रे नाना वस्त्रे नाना दाने, नाना योग तीर्थाटने, त्याहून कोटी गुणे आत्मज्ञानाचा, कोटी गुणे महिमा आत्मज्ञानाचा. काय लिहिलंय, नाना व्रते नाना दाने, नाना योग तीर्थाटने, त्याहून कोटी गुणे महिमा आत्मज्ञानाचा. मग आत्मज्ञान सांगणारा गुरु आपल्याला मिळालं पाहिजे. आपल्याच अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप करणारा गुरु जोपर्यंत डोक्यावर हात ठेवून आपल्याला प्रकाशित करत नाही, तसा गुरु आपल्याला मिळत नाही, तोपर्यंत आपल्याला हे ज्ञान होणार नाही. म्हणून हे ज्ञान मिळण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, सद्गुरू आपल्याला तसा मिळाला पाहिजे ज्याप्रमाणे आपल्याला कृष्ण भगवंताने उद्धवाला सांगितलं गुरु कसा असावा, ते आपण ध्यानात घ्या आणि त्याप्रमाणे आपण तसा गुरु करा. आणि आपण शिष्य पण तसंच असले पाहिजे, आपल्याकडे ही लक्षणं असली पाहिजे. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवकर बाबा सच्चिदानंद